यानंतर या ठिकाणी आज अधिकृतरित्या या ठिकाणी नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या तमाम बार्शीकरांची लाडकी बहीण बार्शीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती तेजस्विनीताई कथले यांचा सत्कार व सन्मान या ठिकाणी बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय मुलानी साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सागर शेंडगे, अभिषेक शेंडगे व राहुल कांबळे यांच्या वतीनं व तमाम बार्शीकरांच्या वतीनं एक 70 किलो पुष्पा या ठिकाणी आणलाय. मी माननीय राजाभाऊ राऊत, माननीय सौभाग्यवती तेजस्विनीताई कथले व सर्वच मान्यवरांना विनंती करतो आपण उभा राहावं व त्यांना विनंती करतो क्रेनला की आपण क्रेनच्या साह्यानं हा पुष्पहार या ठिकाणी तमाम बार्शीकरांच्या वतीनं आपण या पदभार स्वीकारल्याबद्दल आपण बार्शीकरांच्या वतीने या ठिकाणी घालतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी अतिशय भव्य असा राहुलजी कांबळे व सागर शेट्टी यांना विनंती करतो आपण समोर येते. यांच्या माध्यमातून हा तमाम बार्शीकरांच्या वतीनं हा पुष्पहार या विजयाबद्दल या पदभार स्वीकारल्याबद्दल या ठिकाणी होतोय. समोर हे इकडे बघा, निम्मे तिकडे उभा राहा. हो आत्तर साहेब, हो समोर बाग यानंतर या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीनं लहुजी ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय. अभिनंदन या ठिकाणी नूतन नगराध्यक्षा बार्शीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती तेजस्विनीताई कथले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मागे सर कुण उभा राहा, सगळे पोट उभा राहा मागे सर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदनपर या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या. मातंग समाज बांधवांच्या वतीनं लहुजी ग्रुपच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. यानंतर बार्शी नगर परिषद बार्शीच्या वतीनं सर्व नूतन नगरसेवकांचा पदभार स्वीकारल्यानंतर या ठिकाणी हा सत्कार या ठिकाणी होतोय. सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेले अरुण वाणी उर्फ अण्णा वाणी यांचा सत्कार वैभव पाटील प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय.
असंच आहे सगळे शेतच्या शेजारी बसावं अरे असं का काम सेंटरला धोनी यांचा सत्कार या ठिकाणी देवगते मॅडम नगररचनाकार यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. आदरणीय ढोणेकर यांचा सत्कार देवगते मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. आपल्या बार्शीच्या प्रथम नगराध्यक्षा सौभाग्यवती तेजस्विनीताई कदले यांनी एक आव्हान केलं होतं की आम्हाला पेक्षा वही किंवा शालेय साहित्य द्यावं, त्या दृष्टीने हा सन्मान या ठिकाणी होतो. यानंतर प्रभाग क्रमांक 3 मधून विराजमान झालेल्या अर्चनाताई बारसकर यांचा स्वागत व सत्कार अंकिता एकोटे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. यानंतर प्रभाग क्रमांक 4 मधून 1068 मताने विजयी झालेले अमोल चव्हाण यांचा सन्मान होमकांबे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. 18 जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय. हो मेंबर समोर इकडे मागे हो सर सेंटरला हो अलीकडे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करायचंय. यानंतर प्रभाग क्रमांक 4 मधून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या उर्मिलाताई मोहिते यांचं स्वागत व सत्कार बोराडे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेल्या आदरणीय शमा रिंकिनीताई यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी बोर साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. रिंकिनीताई यांचा सन्मान या ठिकाणी बोर साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. यानंतर प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेले राजू गोगाणे यांचा स्वागत व सत्कार राहुल अडसूळ नगर अभियंता यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. यानंतर प्रभाग क्रमांक 7 मधून आणि आपल्या या बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्याने नगरसेवकपदी विराजमान झालेले संदेश उर्फ पिनू काकडे यांचं स्वागत व सत्कार वसंत पिंचारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय व स्वागत करायचं आहे. यानंतर बार्शी नगर परिषद बार्शीची निवडणूक लागल्यानंतर सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक होण्याचा मान यांनी मिळवला त्या आदरणीय मीरा नाळेताई यांचं स्वागत व सत्कार देवगते मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण नाळेताई यांच्या या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर प्रभाग क्रमांक 8 मधून निवडून आलेल्या सुजाता मस्केताई यांचं स्वागत व सत्कार बोराडे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. त्या या ठिकाणी उपस्थित नाही आदरणीय दास मस्के यांना विनंती करतो की त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात हा सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करूया. यानंतर प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आलेल्या नगरसेविका अभिदा तांबोळीताई यांचं स्वागत व सत्कार सोनाली इंगळे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्व नूतन नगरसेवकांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं. यानंतर प्रभाग क्रमांक 10 मधून
या ठिकाणी वडिलांचा वारसा पुढे नेण्याचं काम करणारा नूतन नगरसेवक स्वप्नील पाचू उघडे यांचा सन्मान व स्वागत राजाराम नरुंडे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. उपमुख्याधिकारी आदरणीय राजारामजी नरुंडे साहेब यांना विनंती करतो की आपण स्वप्नील उघडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आलेल्या नगरसेविका उर्मिला मुळेताई यांचं स्वागत व सत्कार अंकिता एकबोटे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचे. यानंतर प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आलेले दुसऱ्या वेळेस नगरसेवकपदी विराजमान होणारे संतोषजी भैया बारुंगळे यांचं स्वागत व सत्कार आदरणीय बोकेपडे साहेब यांनी करावं. महादेव बोकेपडे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी करायचं. आदरणीय होनकामे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अलीकडे अलीकडे. यानंतर प्रभाग क्रमांक 13 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेल्या आदरणीय फरजाना जलसिंगताई यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी सोनाली इंगळे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर प्रभाग क्रमांक 13 मधून नगरसेवकपदी हॅट्रिक करून या ठिकाणी विराजमान झालेले आदरणीय दीपक आबा राऊत यांचं स्वागत व सत्कार आदरणीय विठ्ठलजी पाटोळे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. ओके. यानंतर प्रभाग क्रमांक 12 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेले आदरणीय भगीरथी ताई त्रिंबके यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी एकबोटे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. दुसऱ्या वेळेस त्या सुद्धा नगरसेवकपदी विराजमान झाले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचे. यानंतर प्रभाग क्रमांक 14 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेल्या आदरणीय लक्ष्मीबाई गव्हाणेताई यांचं स्वागत व सत्कार पवन परिहार यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. टिंकू दादा गावाने यांनी हा सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 17 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेल्या आदरणीय चंद्रकला कांबळेताई यांचं स्वागत व सत्कार सोनाली इंगळेताई यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सोनाली इंगळे मॅडम यांना विनंती करतो की आपण नगरसेविका चंद्रकलाताई कांबळे यांचं या ठिकाणी स्वागत व सत्कार करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करूयात. यानंतर सलग दुसऱ्या वेळी नगरसेवकपदी विराजमान होणारे प्रभाग क्रमांक 17 मधून निवडून आलेले नगरसेवक विजय चव्हाण सर यांचं स्वागत व सत्कार आदरणीय पाटोळे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचे. यानंतर प्रभाग क्रमांक 18 मधून या वर्षीच्या आपल्या बार्शी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगर परिषदेचे सर्वात युवा नगरसेवक म्हणून जे नगरसेवकपदी विराजमान होणार आहे आणि वडिलांचा नगरपालिकेचा वारसा जे या ठिकाणी चालवणार आहे ते आदरणीय रोहित पाटील यांचा सन्मान आदरणीय होनकांबे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचे. रोहित दादा अलीकडे अलीकडे. हा ओके. यानंतर प्रभाग क्रमांक 18 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेल्या कांचन मोहितेताई यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी प्रकाशजी ढवळे नगररचनाकार यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत व सत्कार करायचा आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 19 मधून नगरसेवकपदी विराजमान झालेले
आदरणीय भारत पवार सर यांचं स्वागत व सत्कार वैभवजी पाचगोळे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. पायगोळे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी भारत पवार सर यांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचा सन्मान करायचा आहे. गेल्या वेळेस त्यांच्या अर्धांगिनी या ठिकाणी नगरसेविका होत्या, यावेळेस मात्र सरांनी या ठिकाणी बाजी मारली. यानंतर या ठिकाणी नूतन नगरसेवकांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालाय. सगळेजण विचार करत असतील की प्रमुख नेत्यांचा सत्कार या ठिकाणी शेवट का ठेवलाय, कारण आज हा सन्मान सोहळा खरं म्हणजे नूतन नगरसेवकांचा आणि नगराध्यक्षांचा आहे. आणि भाऊंची अशी कायम इच्छा असते की आपले जे कार्यकर्ते आहेत, आपले जे पदाधिकारी आहेत, त्यांचा प्रथम सन्मान झाला पाहिजे. आणि त्यासाठी एकदा माननीय राजाभाऊ त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या सर्वांनी या ठिकाणी वाजवाव्या. यानंतर नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीची देखील निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये भाऊ आपण बार्शीकरांच्या मतदान रूपी आशीर्वादावर या ठिकाणी 18-0चा वाईटवास विरोधकांना दिला आणि 18-0ने या ठिकाणी सत्ता मिळवली. या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झालेले आदरणीय विजयजी गडड सर यांचा सत्कार या ठिकाणी महावीर कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचंय. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय बाबासाहेबजी गायकवाड यांचं स्वागत व सत्कार भारतीय जनता पार्टी बार्शी तालुका प्रमुख आदरणीय मदनजी दराडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. समोर आहेत, समोर समोर. यानंतर प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते, परंतु स्त्रीच्या यशामागे एखादा पुरुष असतो हे सुद्धा सिद्ध करून दाखवणारे आपल्या सर्वांचे लाडके मालक आदरणीय प्रशांत मालक कटले यांचा स्वागत व सत्कार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय पवन गर्दे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी प्रशांत मालक कटले यांच्या या ठिकाणी अभिनंदन करायचे. यानंतर या ठिकाणी या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट आसिफभाई तांबोळी यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी मुख्याधिकारी तैमूरजी मुलानी साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ऍडव्होकेट आसिफभाई तांबोळी यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचे. यानंतर शिवसेनेचे आदरणीय विजयजी माने यांना विनंती करतो की आपण माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील यांच्या या ठिकाणी स्वागत व सत्कार करावा. बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर व्यापारी मर्चंट असोसिएशन बार्शीचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेबजी कटले मालक यांचं स्वागत व सत्कार मंदार कुलकर्णी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया. यानंतर ज्यांचं नाव घेतलं की बार्शीमध्ये एकच जल्लोष असतो ते दबंग नेते शिवसेनेचे नेते आदरणीय भाऊसाहेब आगरकर साहेब यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी नगरसेवक पिनू काकडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. इथे साहेब सेंटरला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण भाऊसाहेबजी आंदळकर साहेब यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी करायचंय.
यानंतर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित म्हणून असलेल्या माननीय राजाभाऊ यांच्या सौभाग्यवती आदरणीय कविताताई राऊत यांचं स्वागत व सत्कार मोराडे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचंय. मॅडम तुम्ही वरती जा, वरती जा. नाही असू दे की. हा, त्याच्यामुळे त्यांना वरती जावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत व अभिनंदन करायचंय. आणि यानंतर ज्या व्यक्तिमत्वानं दिवस पाहिला नाही, रात्र पाहिली नाही, स्वतःच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा 10 पट काम कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये करणारा महाराष्ट्रात फक्त एकच नेता आहे, ते म्हणजे माननीय राजाभाऊ राऊत आहे. कारण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आणि नगरपालिकेची निवडणूक एकदम लागली होती, तारेवरची कसरत होती, परंतु माननीय राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वात दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीला विजय मिळाला आहे. आपण सगळ्यात शेवटी या ठिकाणी माननीय राजाभाऊ राऊत यांचा सन्मान करणार आहोत. मी आदरणीय मुख्याधिकारी तैमूरजी मुलानी साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं. धन्यवाद. या ठिकाणी बार्शी नगर परिषद बार्शीच्या नूतन नगराध्यक्षा सौभाग्यवती तेजस्विनीताई कथले व महायुतीच्या सर्वच नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ सोहळा आज या ठिकाणी होतोय आणि या निमित्त हा सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे. आता या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. या ठिकाणी पदभार अधिकृतरित्या पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम या ठिकाणी सर्व बार्शीकरांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतोय. तमाम बार्शीकरांची लाडकी बहीण बार्शीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती तेजस्विनीताई कथले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. तेजस्विनीताई कथले. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांना मानाचा मुजरा. शहराचे ग्रामदैवत भगवंत आणि बार्शीकर बंधू भगिनींनो सप्रेम नमस्कार. राजकारणातली ही माझी पहिलीच इनिंग आहे. त्या सुरुवातीला तुमचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनाने तुमच्या या लाडक्या बहिणीला आशीर्वाद दिला, पण तुमच्या या लाडक्या बहिणीला तुम्ही दिलेला हा आशीर्वाद माझी जबाबदारी वाढविणारा आहे आणि या जबाबदारीचं भान, कर्तव्य याची जाणीव मला आहे. हे पद आणि कर्तव्य जागृतीचं आहे. शहराची प्रथम नागरिक म्हणून मी जरी कार्य करणार असले तरी मी स्वतःला प्रथम सेवक समजते. माझे नेते आमदार राजाभाऊ ज्या तडफतेने शहर आणि तालुक्याच्या जनतेच्या सेवेत मग्न असतात, त्याप्रमाणे मीही हा कार्यभार हाकण्याचा प्रयत्न करणार आहे. या पदाचा वारसा फार मोठा आहे. आमदार प्रभाताईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. त्यांच्याप्रमाणे प्रशासनात योग्य समतोल राखत विरोधकांचा यथोचित सन्मान राखला जाईल याची मी हमी देते. शहराच्या प्रत्येक भागात जातीने लक्ष देत कुठेही अपवाद भाव होणार नाही याची दक्षता माझ्याकडून घेतली जाईल. हे पद सेवेचे आहे. आपल्या सर्वांना मिळून मिसळून शहराचा विकास करायचा आहे. आमदार राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली हे शहर हेवा वाटेल असे बनवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. पालिकेची आर्थिक स्थिती फारशी ठीक नाही, तरी काही जबाबदार पावलं त्यासाठी आपल्याला उचलावी लागणार आहे. परंतु मी खात्री देते, माझे 3 भाऊ आदरणीय राजाभाऊ, देवाभाऊ आणि जयाभाऊ यांची मी लाडकी बहीण असल्याने मला शहर विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. आता या विकासासाठी तुमची आश्वासक साथ हवी आहे.
शहरातील पाण्याचा प्रश्न राजभवनी दिलेल्या आश्वासनानुसार एप्रिल महिन्यामध्ये सोडविला जाईल अशी मी खात्री देते. सद्यस्थितीत पाण्याचा तांत्रिकदृष्ट्या अडचणी झालेला विषय मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. अल्पसंख्याक आणि बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देश, राज्य, तालुक्यातील नेतृत्व सतत अग्रेसर असतं. त्यात शहरातील प्रथम सेवक म्हणून मी खारीचा वाटा घेऊन सज्ज असेल. माझ्या नेत्यांप्रमाणे माझ्या कार्यालय आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल. आपल्या माध्यमातून मी नागरिकांना विनंती करते की ही आपली लाडकी बहीण पालिकेत आपले प्रश्न सोडविण्यासाठी उपस्थित असेल. तुम्ही हक्काने याल. राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्याला हेवा वाटेल असे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहर ताज्या नजरेने आपण निर्माण करू. यासाठी तुमची साथ महत्वाची आहे. धन्यवाद. धन्यवाद. आज या ठिकाणी त्यांनी सांगितलं की निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही, कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे आणि माननीय राजाभाऊ राऊत हे नेहमीच निधी आणण्यासाठी तात्काळ या ठिकाणी ऍक्शन घेत असतात. त्यामुळे आपल्या बार्शी नगर परिषदेला कोणत्याही निधीची कमतरता पडणार नाही. धन्यवाद ताई. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते, बार्शी तालुक्याचं लाडकं नेतृत्व, बार्शीकरांची कायमची तहान भागविण्यासाठी प्रयत्नशील असलेले, ध्येयपूर्ती करण्याच्या दिशेने वाटचाल करणारं नेतृत्व व बार्शी तालुका सुद्धा हिरवागार झाला पाहिजे हा दृढ संकल्प ज्यांच्या मनी अंगीकारलाय ते आपल्या तमाम बार्शीकरांचं लाडकं नेतृत्व माननीय राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय राजाभाऊ राऊत. आजच्या या शुभप्रसंगी आपल्या सर्वांची लाडकी बहीण तेजस्विनीताई कर्ले यांच्या नगराध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा आज या ठिकाणी आयोजित होतोय आणि त्यांनी आज पदभार या ठिकाणी बार्शी शहराचे प्रथम नागरिक म्हणून नगरपालिकेत येऊन घेतलेला आहे. आजच्या या प्रसंगी उपस्थित बार्शी शहराच्या प्रथम नागरिक तेजस्विनीताई कर्ले, त्याचबरोबर उपस्थित शिवसेना नेते भाऊसाहेब आंदळकर, माजी नगराध्यक्ष सहकारी मित्र आशिबाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा. अत्यंत संपूर्ण राज्यामध्ये ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं, बाजार समितीचं नेमकं सहकारातली आमची पहिली निवडणूक आहे काय म्हणाल, त्या निवडणुकीमध्ये यशस्वी झालेले गरड सर, सभापती, उपसभापती बाबासाहेब गायकवाड, त्याचबरोबर उपस्थित कविताराव, उपस्थित प्रसन्न मालक, उपस्थित आदरणीय बाबा काका, उपस्थित माननीय मुख्याधिकारी मुलानी साहेब, उपस्थित भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नागेश कदम, उपस्थित शिवसेनेचे शहराध्यक्ष माने साहेब, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मदन दाराटे, भारतीय जनता पार्टीचे बार्शी ब्लॉकचे अध्यक्ष बबन गडदे, सर्व उपस्थित व्यासपीठावरती सर्व नगरसेवक बंधू, नगरसेवक भगिनी, उपस्थित सर्व नेतेगण. आता सगळा नूतन सदस्यांचा सत्कार आहे. बऱ्याच आमच्या नेते मंडळीची थोडी इकडे तिकडे अडचण झाली, मी बघतोय मागापासून. आता आजच्या दिवस जरा सहन करून घ्या, कारण आज नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा हेतुचित या ठिकाणी आपण सर्वांनी सन्मान करणं, जनतेनेही त्यांना आशीर्वाद देऊन या पदापर्यंत पोहोचवलेला आहे आणि आपण नंतरही पदग्रहण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या भविष्याच्या वाटचाली करता आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आणि या शुभेच्छा आपण सगळेजण देत असताना आताच ताईंनी सांगितलं की बार्शी नगरपालिकेच्या कामकाजाच्या बाबतीमध्ये बरोबर या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर जयाभाऊ, एकनाथ शिंदे साहेब, दादा या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या बार्शी शहराची तालुक्याची जी घोडदौड गेल्या 15 महिन्याच्या पूर्वी सुरू होती बांधवांनो, सर्वांनाच अपेक्षा आहे की 15 महिन्यामध्ये सर्व काही थांबलेलं होतं. फक्त 5 कोटी रुपये आपल्या नगरपालिकेला आले आणि 5 कोटी रुपये ग्रामीण भागाला. ते पण मला 2-3दा सांगितलं की याद्या मला सुद्धा तेवढ्या याद्या देताना कसं तर जीवावर आलं.
की आपण एवढ्या कमी याद्या कशा द्यायच्या. कारण आतापर्यंत आपण दर महिन्यातून ते 2 महिन्याला 25 कोटी 50 कोटी 100 कोटीचा निधी आणत होतो आणि या बार्शी शहराचा तालुक्याचा सर्व स्तरावरती विकास करत होतो बांधवांनो. परंतु 15 महिने सर्व बार्शीकरांना एक चिंता लागली होती की आता आपण आपलं काय तालुक्याचं खरं नाही. आपण किमान 10 ते 15 वर्ष पाठीमागे गेलो ही मनामध्ये भीती होती बांधवांनो सगळ्यांच्या. परंतु मी या ठिकाणी काळे इंजिनियर वगैरे इंजिनियर असोसिएशनचे सगळे पदाधिकारी पण उपस्थित असतील. त्यांनी सुद्धा भगवत मैदानावरती एक कार्यक्रम आयोजित केला होता की जी बार्शी तालुक्याच्या आसपासची एक 20-22 गावं सातत्याने या बार्शी शहरामध्ये बार्शी तालुक्यामध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूकदारांनी सुद्धा पाठ फिरवली होती. बाहेरचा माल येण्याचं सुद्धा थोडं प्रमाण कमी झालं होतं. थोडं तालुक्याला काही मंडळींनी बदनाम करण्याचा या ठिकाणी बांधवांना प्रयत्न केला होता. तालुक्यात अशा घटना घडतात, तालुक्यात असं होतंय, तालुक्यातली परिस्थिती अशा वावड्या या ठिकाणी काही जणांनी उठवल्या होत्या. परंतु मी आणखीनही त्या मंडळीला मी सांगू इच्छितो की राजकारणामध्ये काय व्हायचं ते होऊ द्या. कुणाचं जीत होईल, कुणाचं पट होईल, जिद्दी ज्याला त्याला खट असतात. परंतु ज्या जन्मभूमीमध्ये आपण जन्मलोय, ज्या कर्मभूमीमध्ये आपण काम करतोय त्या तालुक्याची कधीही बदनामी होईल असं कुणीही पाप या ठिकाणी करू नका अशी मी या ठिकाणी सगळ्याला नम्रतेची विनंती करतो. कारण असं जर आपण आपल्या तालुक्याची किंवा आपल्या बाजारपेठेची आपल्या संस्थांची जर बदनामी करत सुटलो तर निश्चितपणानं आपल्या या अर्थकारणावरती परिणाम होणार आहे. आणि हा अर्थकारणावरती झालेला परिणाम आपल्या लेकराबाळाच्या तोंडातला सोन्याचा घास हिसकावून घेणारा ठरणार आहे. त्यामुळे असं कुठलंही कृत्य या ठिकाणी या तालुक्यात होता कामा नये अशी मी सगळ्याला या ठिकाणी सुरुवातीला नम्रतेची विनंती करतो. ताईने आता सांगितलं की नगरपालिकेच्या परिस्थितीच्या बाबतीमध्ये, कारण पूर्वी आशिबाई तांबोळी या ठिकाणी अध्यक्ष होते, सर्व नगरसेवक होते. त्यानंतर 4 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे प्रशासकाचा कालावधी राहील. 4 वर्षामध्ये आमदार असल्यामुळे काय अंश मला लक्ष देता आलं. परंतु 15 महिने प्रशासकाची कारकीर्द, प्रशासकाच्या कारकिर्दीमध्ये माननीय मुख्याधिकारी चव्हाण साहेबांकडे शिवनचा पण चार्ज होता आणि नगराध्यक्षांचा पण चार्ज होता. त्यांना काही ठराव करताना किंवा कामकाज करताना मर्यादा असतात आणि त्या मर्यादेत राहून त्यांना काम करावं लागत होतं. त्यामुळं बहुतांश अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या. मला खात्री आहे की मीही माहिती घेतली. या ठिकाणी प्रचंड आर्थिक तुटवडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या ठिकाणी फार मोठी तूट या ठिकाणी दिसून येते. कारण निधी येण्याचा 15 महिन्याचा जो फ्लो आहे तो एकदम नगण्य झालेला आहे. 5 कोटी रुपये फक्त आलेले आहेत. बरेच निधी पण काय तर 15 महिन्याच्या सफाई कर्मचारी बंधू जे रोजंदारीवर आहेत ते आपल्या ह्याच्यामध्ये एका पद्धतीत त्यांचं असेल, वॉल ओपनर असतील, त्याचबरोबर ड्रायव्हर असतील किंवा सगळ्या मंडळीची निधी राहिले. परंतु ह्याच्या अगोदरच तुम्हाला मी सांगू इच्छितो की मला त्याची जाणीव होती. त्यामुळं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं एक विशेष बाब म्हणून नगरपालिकेला एक अर्थसहाय्य म्हणून बहुतेक महाराष्ट्रामध्ये क्वचित 1-2 नगरपालिकेला ते अनुदान मिळालं असेल. 25 कोटी रुपयाची तरतूद पण करून ठेवलेली आहे. 5 कोटी रुपये आले, 20 कोटी रुपये येणाऱ्या महिन्यामध्ये जुनी निधी देण्याकरता त्याच्या ऑर्डर आपल्याला येईल. अजितदादांच्या कपाटामध्ये ऑर्डर थांबलेले ते घेऊन येतो. जुनी आपली सगळी देणी पाणी सगळी जातील. नव्यानं काही मंडळींना आपल्याला या ठिकाणी काही काम करण्याचा विषय तो करण्यात येईल. आणि सांगायचं तात्पर्य आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की निधी आणण्यामध्ये आपण एक्सपर्ट आहोत. काही अडचण या ठिकाणी काही काळजी करू नका. तुम्ही तिन्ही भाऊ अत्यंत तुमच्या पाठीमागे राजबोधन काळजी करून टाका. वेळ प्रसंगी आपण आपल्या व्यक्तिगत कोट्यातनं सुद्धा काही काही ठिकाणी निर्णय घेतोय. त्याच्यामुळं या ठिकाणी कुठल्या शहरवासियांनी काही किंवा तालुकावासियांनी काही काळजी करण्याचं कुठलं कारण नाही. फक्त या ठिकाणी सर्व नूतन नगरसेवक या सर्वांना माझी नम्रतेची विनंती हे आपले सहकारी बांधव आज आपण 23 आणि 42 पैकी निवडून आले. माझा अंदाज होता की 32 तर यावी. एक 4-5 कोटी तर पैकीच्या पैकी रिझल्ट लागत नसतो. परंतु दुर्दैवानं आता इथं सांगण्यासारखं नाही, पत्रकार आहे, परंतु दुर्दैवानं काही जणांनी काही
घटनाक्रम घडले कुठं काय असतेच. प्रत्येक मोठी पार्टी झाली की काही ना काही घटना घडल्या ते माझे सहकारी या ठिकाणी येऊ शकले नाहीत. त्याबद्दल मला आता सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहतो तुम्ही काय काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हीच त्या प्रभागातले नगरसेवकात असं जोमाने काम करा. तुमच्या ताकदीने पार्टी त्या ठिकाणी पाठीशी असेल, अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. कारण या ठिकाणी सुरुवातीलाच आता 2 दिवसापूर्वी पदग्रहण आवर्जून पत्रकारांना सांगू इच्छितो की पदग्रहण सोहळा ताईच होता. तसं पाहायला गेलं तर मोठ्या मनाने इथं हजार सुरुवातीपासूनच नाट लावायचा प्रयत्न या विरोधकांच्या मनामध्ये डावपेच आहेत. पण तुम्ही आता काळजीच करू नका. तुमच्या आयुष्यात गुलाला तुमच्यावर पडून घेत नाही. काळजीच करू नका. कारण तुमच्या भावना किती एखाद्याबद्दल तीव्र आहे किंवा आणखीनही पत्रकाराला मी सांगतो की कुठं जरी टोप्याने बसले तरी त्यांची वटवट काही नीट बघा. आता तुम्हीच म्हणता की राजभाऊचा स्वभाव बदलला तरी तुम्ही तरी सुधारणा कमीत कमी एवढं 10 पाऊल महाग घेतो तरी सुद्धा सुधारणा होत नाही म्हटल्यावर मला बरोबर वाटायला लागली. त्याच्यामुळं आणखीनही मी नम्रपणे सांगू इच्छितो सगळ्याला. पाठीमागं पण सांगितलेलं आहे आम्ही या तालुक्याच्या बाबतीमध्ये काम करताना मोठं मत करा ना. शेवटी आम्ही एवढं काम करून आमचा पराभव पचवला ना. आम्ही काय बोललो का? पण तुम्हाला थोडा पचनीच पडा नाही. काही कोणाची तरी जागीरदारी काय कोण तर निवडून येणार आहे, कोण तर पडणार आहे, कोणाला तर आशीर्वाद जनता देणार आहे. ज्याला आशीर्वाद दिले त्यांनी या ठिकाणी काम करायचं. त्याच्यामुळं या ठिकाणी कुठलीही कृषी भावना आणि एवढी प्लॅनिंग की लगेच वागते. इथं कचऱ्यात काय झालं आता कचऱ्यात तोंड घालायचं काय म्हणा लगेच जणू आणखी ती चार्ज घ्यायच्या त्या मौली तोवर तर प्रकरणा बातम्या सुरू झाल्या. आणि असं जर षडयंत्र असेल तर आम्हाला पण या ठिकाणी विचार करावा लागणार आहे की जाणीवपूर्वक जर कुठं घटकारस्थान करून विनाकारण आमच्या पार्टीला बदनाम करणं किंवा पत्रकारांना मी सांगू इच्छितो. आणि तुम्ही पण जरा दुधाचं दूध पाण्याचं पाणी करत बघत जावं नेमकं कोण चुकतंय, कोणाकडनं फड्या होत्यात काय. आणि एवढा शुभप्रसंगी आशीर्वाद द्यावे, शुभेच्छा द्यावे तिथं राहिलं एवढे डावपेच परवा दिवशी असं घेरायचं तसं घेरायचं काय घेणार नाही. कोणावर काय घेणार नाही. ह्यांच्या ज्या करप्शन मध्ये करायला लागले ते उतारपत्र होते जेलमध्ये गेली तर 7-7 वर्ष जामीन व्हायचा. ही परिस्थिती यांची आहे तुम्हाला सांगतो. आणि हे आम्हाला चॅलेंज करते. त्याच्यामुळं मी पत्रकाराला किंवा माझ्या तमाम मार्शिकाराला या शुभप्रसंगी सुद्धा नम्रपणे सांगू इच्छितो की आमच्या मनामध्ये कुठलंही काही नाही. परंतु जर इतर जर नव्यानं पदभार घेण्याच्या शुभ मुहूर्तापासून जर यांचे 2 दिवस अगोदर एवढी कूटनीती जर असेल तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. या ठिकाणी शुभप्रसंगी या शहराचा विकास व्हावा. आता ताईने सुद्धा सांगितलं की मी विरोधकाचा सुद्धा सन्मान करणार आणि तुम्ही सन्मान घ्या. अशा पद्धतीनं प्लॅनिंग करून कुठंतरी आम्हाला आमच्या नगरसेवकांना किंवा नगराध्यक्षांना जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न किंवा कुठं बदनाम करण्याचा किंवा विनाकारण काय कारण नसताना काहीतरी डावपेच टाकण्याचा प्रयत्न कुणी करू नये. आमचा आम्ही सक्षम आहे त्या गोष्टी करता आणि इथं निधी आणण्याकरता सुद्धा सक्षम आहे. फक्त माझी या ठिकाणी सर्व माझे पदाधिकारी, नेते मंडळी, कार्यकर्ते बांधव सगळे आपण उपस्थित आहोत. आता हा विषय शासकीय अहवालामधला तरी देखील मी नम्रपणे विनंती आपल्याला करतो. पूर्वीही सांगितलं होतं मी या ठिकाणी पदग्रहण सोहळा ज्यावेळेस होता त्यावेळेस सांगितलं होतं की नगरसेवकांना पण माझी विनंती आहे की आपला व्यवसाय बघून नगरपालिकेचं कामकाज बघा. नाहीतर नगरपालिकेचा आपला प्रपंच आहे मग इकडे काय 120 तास येऊन बसू नका. सगळ्यांना मी सांगतो की आपले प्रपंच, आपले कुटुंब या सुद्धा गोष्टीवरती सर्वांनी लक्ष द्या. नाहीतर 24 तास जर इकडे कारभार करत बसले तर आपल्याला याला काही काम नाही का काही नाही का अशा आपल्यावरती टीका टिप्पणी होण्याची शक्यता नाकार देत नाही. जेवढं काम आपल्याला आपल्या प्रभागात आहे जेवढी जबाबदारी टाकली 100% पैकीच्या पैकी कामं करा या ठिकाणी. परंतु सातत्यानं नगरपालिकेतच आपण थांबणं किंवा काय करणं ह्या सुद्धा आमच्या अनुभवात 96 आपण नगरसेवक होतो. जे काय आपलं टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये कामं करा. कुठलंही आपल्याला गालबोट लागणार नाही किंवा कुणी आपल्याला नावं ठेवणार नाही ह्याची काळजी घ्या. कारण एवढी चॅप्टर माणसं आहे तुम्हाला सांगतो. आणि एक काळजी घ्या, तुम्हाला माहित आहे तुमच्या नजरेसमोर की इमानदारीने तुम्हाला कोणी निवडून दिले. आता हौसे नवसे बरेच येतात तुडवाच येतात हात चालला तुम्हाला सांगतो. ज्याने तुमचा कार्यक्रम करायचा प्लॅन केला ती सुद्धा माणसं काही काही
तुडू येते ते हार घालायला. त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्याच्या मनाला फार वेदना होतात. हार घालू दे त्यांनी, परंतु आपला जो जीवाभावाचा कार्यकर्ता आहे त्यांनी पहाटे रात्रंदिवस कष्ट केलंय, त्या कार्यकर्त्याला मात्र हात जोडतो कुणालाही सोडून. एवढीच माझी खात्री विनंती आहे. राजकारणामध्ये पद येतील जातील, कोण सरपंच होईल, सोसायटीचा सदस्य होईल, ग्रामपंचायत सदस्य होईल, नगरसेवक होईल, नगराध्यक्ष होईल, बाजार समितीचा सभापती होईल, सदस्य होईल, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, ही सगळी पदं गौण आहेत. म्हणजे एक अंतकरणातलं सुख आहे ना, हे सगळ्यात पद मोठं आहे. मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो. आपली जी जीवाभावाची सुख आहे की ज्यांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलंय, तेथे आल्यानंतर इथं नगरपालिकेत मी ताईला पण म्हणजे लहान बहीण म्हणून मी विनंती करतो, ताई प्रत्येक जण आला की या, बसा, पाणी घ्या, चहा घ्या, इथं इतका सन्मान करा की सगळ्यांनी नाव घेतलं पाहिजे. या ठिकाणी पार्टीची माणसं कौटुंबिक आम्हाला कुटुंबासारखं सांभाळतात. सगळ्या नगरसेवकांना पण सभापतींना पण उद्या कॅबिनेट मिळणार आहे. त्यांनाही सांगतो कितीही चहाचं बिल उद्या कुणी टीका करायला लागलं तर आपण पार्टीकडनं म्हणू, त्याची काळजी करू नका. परंतु प्रत्येक येणारा नगरपालिकेत उपाध्यक्ष असतील किंवा सगळे सभापती नगराध्यक्ष प्रत्येक माणसाला येताना आल्या काय असतं तिने काम घेऊन आलेलं असतं. काय ते काम होईल नाही होईल त्याला ते शिकाय एवढं राग नसतो. परंतु आल्यानंतर या पाणी दिलं, चहा दिलं, ही जी आपुलकीचं नातं असतंय ही सगळ्यात महत्वाचं असतंय. आणि फक्त काही जी मंडळी आहेत सगळेच नगरसेवक हळूहळू कुणीतरी काहीतरी असते आलं लक्षात, तुमच्या पण लक्षात आलं असेल मी काय बोलतोय काय नाही. त्याच्यामुळं आपले जी पराभूत उमेदवार आहेत त्यांना सुद्धा मी सांगतो की पुढे तुमची तयारी राहू द्या मित्रांनो, काळजी करू नका. आता बघितलं असेल गेल्या वेळेस जेवढे 5-6 जण पराभूत झाले होते त्यांचा लकी ड्रॉ लागलेला आहे, तुमचाही भविष्यामध्ये लागणार आहे. फक्त झटत राहा, तुम्ही काम करत राहणं हे आपलं कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं. आता तुमच्या समोरचं उदाहरण घ्या, 6 निवडणुका लढलो, 4 पराभूत झालो, हेच करा आणखी दुसऱ्या दिवशी सव्वा म्हणून ऑफिसला कधी मागं हटतो का? कधीच मागं हटायचं ना. आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये जावा, दिलेल्या मताचा सन्मान करा, सगळ्याला सांगा काळजी करू नका. काय थोडंफार कमी पडलो असं मी पुढच्या वेळेस आणखी तुमच्या समोर चांगली कामं करून येतो. अशा पद्धतीचं जर वातावरण या शहरामध्ये या तालुक्यामध्ये राहिलं तर नक्कीच मी जी स्वप्न पाहिलेलं आहे की विरोधकाला कधी गुलाल पडून द्यायचं नाही, ते स्वप्न आपलं साकार झाल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी मी आत्मविश्वास बाळगतो. आणि सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना, नगराध्यक्षाताई, सभापती, सर्व नगरसेवक, सगळेजण, सगळे उपसभापती, सर्व संचालक, या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो की ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं रान केलेलं आहे त्या कार्यकर्त्याला असं वाटलं पाहिजे खरंच मी जगलेलाचा माझा सीन राहिला, मला खऱ्या मनापासून आनंद मिळाला, एवढी शाबासकी तुम्ही मिळवा, त्याच्यातच मी रात्रंदिवस झोपून सगळं केलेल्याचं माझं सुद्धा सार्थक होईल असं या ठिकाणी सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो. आणि ताईंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांची अत्यंत कारकीर्द उज्ज्वल हो अशी भगवंतांनी प्रार्थना करून तुम्ही ताई कुठलीही काळजी करू नका. सख्या भावाच्या वरचं या ठिकाणी लक्ष देऊन तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणाने उभं राहू एवढं अभिवाचन माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर या ठिकाणी या पदग्रहण सोहळ्याचा आभार मानण्यासाठी आमंत्रित करतो व्यापारी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कत्ले मारून यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचा थोडक्यात आभार माना. नमस्कार. स्टेजवरील सर्व उपस्थित मंडळी, नगरपालिकेचे कर्मचारी आणि उपस्थित जनताजन, अत्यंत देखण्या अशा सोहळ्यामध्ये आपण सहभाग नोंदवला आणि उत्साहाचं वातावरण निर्माण केलं. त्या उत्साहानं या नगरसेवक, नगराध्यक्षांना 5 वर्ष कारभार करण्याला उत्साह येणार आहे असं बोलून आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानून